आपण थेट जाणार आहोत विजय खरे आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक आहेत सध्या आपल्या सोबत। विजयजी, आपलं खूप खूप स्वागत लोकशाही मराठीमध्ये। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रात्री 8 वाजता देशवासियांना संबोधित केलं आणि अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडले। देशवासियांना ज्या काही मुद्द्यांवर एक स्पष्टीकरण अपेक्षित होतं किंवा ज्याबद्दलची माहिती अपेक्षित होती ती माहिती पंतप्रधानांनी अगदी पॉइंट टू पॉइंट यावेळेला दिलेली आहे आणि पाकिस्तानला आपल्या भाषणातनं थेट इशारा दिलाय आणि शेवटची ही वॉर्निंग आहे, शेवटचा हा इशारा आहे असं त्यांनी यावेळेला निक्षून सांगितलेलं आहे। त्यामुळे कुठेतरी आता शस्त्रसंधी दोन्ही देशात झालेली असली तरी पाकिस्तान आगळीक करणार नाही, एकंदरीत सध्या तरी अशी परिस्थिती दिसते। पण पंतप्रधानांच्या या देशवासियांना झालेल्या संबोधनाविषयीची आपली प्रतिक्रिया। नमस्ते। माननीय पंतप्रधान यांनी साधारणतः 4 ते 5 मुख्य मुद्द्यांवर त्यांनी माहिती देशवासियांना दिलेली आहे। एक म्हणजे जो झिरो टॉलरन्स आहे, दहशतवाद्यांच्या विरोधात झिरो टॉलरन्स असणार आहे। त्याचबरोबर यापुढे जी बोलणी होईल ती काश्मीर न होता पाक ऑक्युपाईड काश्मीरवर होणार। त्याचबरोबर पाकिस्तानने गेल्या 98 पासून म्हणजे पहिल्यांदा त्यांनी आण्विक चाचणी घेतल्यानंतर जी काही न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंग जे आपल्या सोबत आणि जगाला जे दाखवत होतं ते न्यूक्लिअर ब्लॅकमेलिंगच्या बाबतीमध्ये आपण झिरो टॉलरन्स पॉलिसी करणार। त्याचबरोबर दहशतवाद आणि संवाद, दहशतवाद आणि पाणी म्हणजे त्याचबरोबर दहशतवाद आणि खेळ असे एकाच सोबत जाऊ शकत नाही या संदर्भामध्ये त्यांनी आपली भूमिका मांडली। त्याचबरोबर ऑपरेशन सिंदूरचे स्ट्रॅटेजिक आणि सुरक्षेचे जे ऑब्जेक्टिव्ह होते हे पूर्णपणे यशस्वी झाले असे त्यांनी देशवासियांना सांगितलं। आणि त्याचबरोबर हे जे ऑपरेशनचे जे ऑब्जेक्टिव्ह पूर्ण करत असताना पुन्हा ऑपरेशन सिंदूर हे पुन्हा कंटिन्यू राहील जर पाकिस्तानने आगळीक करून पुन्हा दहशतवादी हल्ले केले तर। इत्यादी या मुद्द्यांवर माननीय पंतप्रधानांनी देशवासियांना संबोधित केलं। आता ही एक बाजू आपल्याला पाहावयास मिळते, परंतु दुसऱ्या बाजूला पाकिस्तानच्या या संदर्भामध्ये दक्षिण आशियातील सुरक्षेतील डायनेमिक्स काय असणार आहेत, त्याचबरोबर चीन आणि अमेरिका इथून पुढची कुठली भूमिका असणार आहे हे पाहणं गरजेचं आहे। आता या विभागीय सुरक्षेच्या संदर्भामध्ये आपल्याला असं दिसतं की वेस्ट एशियामधून तुर्कीने पाकिस्तानला ओपनली त्या ठिकाणी सपोर्ट केलेला आहे। जी काही लष्करी मदत आहे ती लष्करी मदत देऊ करून ड्रोन्स जे आहेत ते आपल्याला ड्रोन्सद्वारे काउंटर केलेलं पाहावयास मिळते। म्हणजे जसं हमासने इस्रायलच्या विरोधात ड्रोनचा वापर करून एक अटॅक केला, त्यावेळेस पाकिस्तानने तशा पद्धतीचा अटॅक करण्याचा प्रयत्न केला आणि आपण S-400च्या द्वारे ते परतावून लावलं। त्याचबरोबर चायनाचा जे ही सीज फायर झाल्यानंतर चायनाची जी रिस्पॉन्स आहे तो रिस्पॉन्स ही फार बघणं फार गरजेचं आहे। त्यांनी 2 गोष्टीवर फोकस केला चायनाने। एक तर पाकिस्तानची जी सॉव्हरेनिटी आहे आणि टेरिटोरियल इंटिग्रिटी आहे याला कुठलाही धोका निर्माण होणार नाही याची काळजी यापुढे चायना घेईल। आणि त्याचबरोबर पाकिस्तानचं कौतुकी केलेलं आहे की पाकिस्तानने न्यूक्लिअर एस्केलेशन न होऊ देता रिस्पॉन्सिबल अप्रोच असा वापरलेला हे चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ही अधिकृत त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे। आणि त्याचबरोबर पाकिस्तान आणि चीन यांच्यातलं जे स्ट्रॅटेजिक अलायन्स आहे ते आयरन क्लॅड फ्रेंडशिप ज्याला म्हणतो अशा पद्धतीचं एक ती फ्रेंडशिप असेल। आणि हा जो अप्रोच आहे एकीकडे भारताशी संवाद साधत असताना पाकिस्तानने दहशतवादी कारवाई करू नये अशा पद्धतीचं चीनची भूमिका असते, परंतु सीज फायर डिक्लेअर झाल्यानंतर हा ड्युअल अप्रोच झाल्यामुळे या ठिकाणी भारताचं चीन सोबतचं कशा पद्धतीचं सामरिक धोरण यापुढे असणार आहे हे नीट त्या ठिकाणी आपल्याला कॅटेगोरिकली मेन्शन करावं लागणार आहे। त्याचबरोबर पुढचं जे टार्गेट आहे म्हणजे आता ज्या पद्धतीनं मोदींनी आता ही लास्ट वॉर्निंग दिलेली आहे पाकिस्तानला आणि सांगितलंय की आता यापुढे केवळ चर्चा होईल ती दहशतवादावर आणि पाक व्याप्त काश्मीर संदर्भातच। पण सर आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा विचारावा वाटतोय, ज्या वेळेला शस्त्रसंधी संदर्भात मध्यस्थीचा मुद्दा समोर आला
अमेरिकेनं मध्यस्थी केली हे देशातल्या अनेक विरोधी पक्षातल्या नेत्यांना काही फारसं आवडलं नाही, रुचलं नाही. अनेकांनी त्याबद्दल प्रतिक्रिया देखील तातडीनं दिल्या की अमेरिकेच्या मध्यस्थीची गरजच काय, पाकिस्तान गुडघ्यावर आलेला असताना ही शस्त्रसंधी का, असे अनेक प्रश्न विचारले गेले. आणि या अनुषंगानं आता प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होतोय की मग चीन आणि अमेरिकेसारख्या देशांचा भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावामधली भूमिका नेमकी काय, ही भूमिका असणं खरंच गरजेचं आहे का? पाकिस्ताननं अमेरिकेची मदत मागितली म्हणून भारतानं पाकिस्ताननी अमेरिकेची मदत मागितल्यानंतर शस्त्रसंधी करणं योग्य का? अनेक प्रश्न उपस्थित झाले. सर, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? काल मी याविषयी थोडं चर्चा केली की कशा पद्धतीचं आपण बॅक हिस्ट्री आहे, परंतु पुन्हा एकदा त्याचं एक ब्रीफिंग करतो. एक तर ह्या संपूर्ण परिप्रेक्षेकडे बघत असता, म्हणजे याच्याकडे बघत असताना मिलिटरी पॉस्चर हा कसा असणार आहे पुढील कालखंडामध्ये. एक तर दोन्ही राष्ट्रांमध्ये हा फार अग्रेसिव्ह असणार आहे आणि त्याचबरोबर लोअर थ्रेशोल्ड फॉर कन्फ्लिक्ट असणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी कुठलं तरी निमित्त जरी निर्माण झालं दहशतवादाच्या निमित्ताने, तर तो संघर्षात रूपांतर होऊ शकतं. हे एक आपल्याला मिलिटरी पॉस्चर आपल्याला पाहाव्यास मिळतं. दुसरं जो आहे तो डिप्लोमॅटिक राजनयाच्या संदर्भामध्ये मिनिमल विथ हार्डन पोझिशन. म्हणजे जसं माननीय पंतप्रधान यांनी सांगितलं की आता यापुढे जी चर्चा होईल ती चर्चा फक्त पाक ऑक्युपाईड काश्मीरवर होणार. म्हणजेच याचा अर्थ यानंतर जे आपली डिप्लोमॅटिक एंगेजमेंट आहे ही मिनिमल होईल आणि लिमिटेड याच्यावर होईल आणि पोझिशन आपल्या ज्या पोझिशन अतिशय स्ट्रॉंग असणार आहे. रिस्क ऑफ एस्केलेशन जी आहे ही मात्र निश्चितच वाढलेली आहे. म्हणजे आधुनिक जागतिक लष्करी इतिहासाचा जर विचार केला तर कुठल्याही संघर्षाचं कन्क्लुजन 3 दिवसात झालेलं नाहीये. म्हणजे मिलिटरी ऑपरेशन ज्यावेळेस होतो त्यावेळेस अल्टिमेट ऑब्जेक्टिव्ह अचीव केल्याशिवाय त्या ठिकाणी ते मिलिटरी कॅम्पेन थांबत नाही. आणि त्यामुळे इथून पुढे जे रिस्क ऑफ एस्केलेशन जे आहे, म्हणजे आज जरी पाकिस्तानने आपल्याला असं वाटतं की पाकिस्तानने सीज फायर करून त्या ठिकाणी आपणही त्यांना तशा पद्धतीचं म्हणजे गुडघ्यावर हे केलेलं आहे, नतमस्तक व्हायला लावलेलं आहे, तरीही पाकिस्तानचं स्टेट बिहेवियर आणि नेचर याचा जर इतिहास आणि त्याचं जर भविष्य बघितलं आपल्याला असं दिसतं की देर इज अ पॉसिबिलिटी ऑफ रिस्क ऑफ एस्केलेशन आणि हे सिग्निफिकंटली वाढणार आहे. त्याचं कारण असं आहे की या पुढील कालखंडामध्ये भारताला आता केवळ पाकिस्तान म्हणून शत्रून बघून चालणार नाही, तर चीनच्या ज्या कुरापती आहेत, चीन सोबत बांगलादेशच्या कुरापती आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये जो शिया सुन्नी कॉन्फ्लिक्ट आहे, जे आपण ज्यांच्या याच्यावर विचार करतो की त्या ठिकाणी बलुचिस्तान वेगळा होईल किंवा इतर मुस्लिम सेक्ट आहेत, यांच्यामधला जो संघर्ष आहे हा अधिक होईल आणि त्यामुळे आपल्याला या चारही फ्रंटला आपल्याला त्या पद्धतीने बघावं लागेल. नंबर 3 त्यानंतर तुम्ही जो इंटरनॅशनल मीडिएशनचा जो तुम्ही सांगितलं की त्या ठिकाणी इंटरनॅशनल मीडिएशन झालेलं आहे, हे निश्चित आहे की इंटरनॅशनल मॉनिटर IMF जे आहे, IMF ने जवळपास $1 बिलियन त्यांना आर्थिक मदत दिली. बरोबर. जे त्याला अबस्टंट भारत त्या ठिकाणी राहिला, कारण त्याच्या त्या IMFच्या रूल्स रेग्युलेशन मध्ये एक सेट प्रोसिजर आहे. ही जी कर्जाची जी मागणी होती ती मार्च 2024 पासूनची होती आणि एकूण ती मागणी जी आहे ती 1.7 बिलियनची होती. त्यावेळेस 1 बिलियन एवढी मदत त्यांना मिळाली. सर, टेक्निकॅलिटीज मध्ये आपण जाण्याआधी एक प्रश्न याच अनुषंगाने विचारतो की IMFच्या वेळेला ज्या वेळेला फंड्स द्यायचे असतात एखाद्या देशाला, सर्वाधिक पॉवर त्यामध्ये वोटिंग पॉवर अमेरिकेकडे 16.78% माझ्या मते. तर मग अशा सिच्युएशन मध्ये अमेरिका एकीकडे मध्यस्थी पण करायचं म्हणते, एकीकडे IMFच्या थ्रू फंड्स देखील द्यायला परवानगी देते. म्हणजे इतरही देश आहेत ज्यापैकी अनेक देश भारताचे मित्र देश आहेत, म्हणजे जपान आणि युनायटेड किंगडम आहे, जर्मनी आहे, या सगळ्या देशांनी सुद्धा मग कशी काय त्याला मंजुरी दिली असा पण प्रश्न उपस्थित होतो. कारण सर्वसामान्य भारतीयांच्या मनात याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतात की इतकं सगळं होतंय आणि अमेरिका आणि इतर जे देश आहेत जे भारताच्या बाजूने सातत्यानं बोलतात, भूमिका घेतात, अचानक IMFच्या फंडिंगच्या वेळेला मग अशी भूमिका का घेतली गेली असावी? IMFचे जे स्ट्रक्चर आणि हे टेक्निकल मध्ये जात नाही, परंतु ज्या ज्या देशाची जेवढी इकॉनॉमी आहे तेवढा त्यांचा शेअर असतो. हे जरी खरं असेल तरी एखादा प्रस्ताव नाकारण्याचं जे आहे तिथे विटो वापरण्याची तिथे कुठले टर्म्स नाहीये. त्या ठिकाणी जर तुम्हाला ते आवडलं नाही तर तुम्ही ऍबस्टेंट राहू शकतात, परंतु
मेजॉरिटी ऑफ डिसिजन जे आहेत ते मेजॉरिटी कन्सेन्सस होत असतात आणि म्हणून अमेरिकेने त्या ठिकाणी त्यांना ते देऊ केलं. फक्त एक मात्र निश्चित की त्यांनी जी वेळ साधलेली आहे, एकीकडे आपण ऑपरेशन सिंदूर लॉन्च केल्यानंतर दोन्ही देश एस्केलेशनच्या पार्श्वभूमीवर असताना तशा पद्धतीचं लोन देणं हे सामान्य भारतीयाला आणि जागतिक पटलावर कोणालाही आवडलेलं नाही, हे निश्चितच आहे. आणि दुसरीकडे मात्र ट्विटरद्वारे राष्ट्राध्यक्षाने ट्विट करून एक प्रकारे मध्यस्थी केली असं जे काही कांगावा केला किंवा त्या ठिकाणी तुम्ही जर नीट बघितलं असेल की त्या अमेरिकेतले काही जे स्ट्रॅटेजिक एक्सपर्ट यांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कृतीवर शक्यता कुठलाही विश्वास ठेवता कामा नये. ट्रम्प आज एक बोलतील उद्या दुसरं करतील. म्हणजे त्यांचं जर एवढं एक इंटरव्हेन्शनचे जे सामर्थ्य होतं मग त्यांनी रशिया युक्रेन मध्ये का केलं नाही, त्यांनी हमास आणि इस्रायल मध्ये का केलं नाही, बरोबर. हे त्याचे इंटरनॅशनल त्याचे डायनॅमिक्स आहेत. हे जरी डायनॅमिक्स असले तरी हे निश्चित आहे की त्या ठिकाणी इंटरव्हेन्शन जे आहे हे इंटरव्हेन्शन त्या ठिकाणी झालेलं वेगळ्या पद्धतीने झालेलं, परंतु जे इंटरव्हेन्शन झाले किंवा थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट जे आहे ही थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंट आपण काय आता पहिल्यांदाच बघितलेलं नाही. ते थर्ड पार्टी इन्व्हॉल्वमेंटचा जर इतिहास जर आपल्याला बघितला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. 1948 ला जेव्हा आपण सीजफायर केलं त्यावेळेस युनायटेड नेशन कडे आपण इंटरव्हेन्शन झालं. 1954 मध्ये आपण तिबेट रिजन जो आहे चायनाला त्या ठिकाणी तो दिला गेला. 1960 ला नाही सर मी थेट प्रश्न विचारतो, म्हणजे डेटा आहे आणि तुम्ही तो व्यवस्थित एक्सप्लेन देखील करताय सोप्या भाषेत, पण मला हे विचारायचं आहे की शिमला करारच्या वेळेला असं झालं होतं की भारत आणि पाकिस्तान दोन देशांव्यतिरिक्त तिसरा देश सहभागी होणार नाही यामध्ये कुठल्याही प्रकारच्या चर्चांमध्ये, हे क्लिअर कट होतं. मग अशा वेळेला पाकिस्तान अमेरिकेच्या कडे धावून गेला मदतीसाठी, अमेरिकेने भारताला संपर्क केला, मग या सगळ्या डिप्लोमसी चॅनल्सच्या थ्रू त्या चर्चा झाल्या, मग शस्त्रसंधीचा विषय झाला. असं असताना शिमला करार एकीकडे पाकिस्तान मानत नाही, वर्षानुवर्ष आपण बघतोय त्याचं उल्लंघनच होत आहे. भारतानं सुद्धा आता तो झुगारला, मग पाकिस्तान आणि भारताच्या मध्ये तिसरा देश येण्याची गरज काय? हा मुद्दा एक पहिला त्या संदर्भातला प्रश्न. आणि दुसरा यालाच लागून एक प्रश्न, तुम्ही नेबरिंग कंट्रीजच्या डायनामिक्स विषयी बोलत होतात. ज्या वेळेला भारतानं आता ऑपरेशन सिंदूर राबवलं पाकिस्तानच्या संदर्भातलं, बांगलादेशचा उल्लेख केलात तुम्ही, चीनचा उल्लेख केलात, श्रीलंकेसारखा देश सुद्धा कधी कधी पोकळ धमक्या देतो भारतासारख्या बलाढ्य देशाला. आता जो मेसेज केलाय इंटरनॅशनल लेवलवर, आंतरराष्ट्रीय पातळीवर, की बांगलादेश असो, चीन असो, श्रीलंका असो, या सगळ्या देशांना, म्हणजे जे देश भारताला सतत पोकळ धमक्या देण्याचं काम करतात, क्लिअर कट मेसेज गेला त्यांना की आता तुम्ही फक्त धमक्या देताय, पुढच्या वेळेला कारवाई सुद्धा होऊ शकते, जबाबदारीनं बोला, जबाबदारीनं वागा, डिप्लोमॅटिक चॅनल्सच्या थ्रू बोला आणि सकारात्मक अप्रोच ठेवा. हा मेसेज गेलाय या कारवाईनंतर. निश्चितच लष्करी कारवाई नंतर जो इम्पॅक्ट होतो तो शॉर्ट टर्म निश्चितच होतो, परंतु लॉंग टर्म जे आहे त्याची परिभाषा बदलत असते. कारण स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट त्या देशांची वेगळी असतात आणि लॉंग टर्म याच्यामध्ये तुम्हाला एक लॉंग टर्म स्ट्रॅटेजी ठरवावी लागते. मगाशी म्हटल्याप्रमाणे तुम्हाला मी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला असं दिसतंय की चायनाचा जो रोल होता तो चायनाचा रोल त्यांनी त्यांच्या इंटरेस्ट पुरता लिमिटेड केलं, कारण नॉन स्टेट ऍक्टरद्वारे त्यांच्या इन्व्हेस्टमेंटलाही धोका आहे म्हणून चायनाने या ठिकाणी कुठलीही पोझिशन घेतलेली नाही. परंतु ज्यावेळेस सीज फायर डिक्लेअर झालं त्यावेळेस चायनाने ओपनली त्या ठिकाणी भूमिका घेतलेली की पाकिस्तानची टेरिटोरियल इंटिग्रिटी आणि सॉव्हरेनिटी जी आहे ती सांभाळणं आणि आयरन क्लॅड जे आहे तशा पद्धतीची आमची जी स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप आहे ही अशीच राहणार आहे. अशा पद्धतीची भूमिका घेतल्यामुळे पुढील कालखंडामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामधील ट्रेड वॉर जे आहे हे ट्रेड वॉर कुठल्या दिशेने जातं त्या अँगलने हा जो भारत पाकिस्तान मधला जो लंबक आहे तो झुकेल. आणि तुम्हाला माहित असेल की चीनला आपण ज्या पद्धतीने स्क्वॉड मध्ये आपली भूमिका घेतलेली आहे त्या ठिकाणी अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, भारत असेल, इंडियन ओशन मध्ये आणि पॅसिफिक ओशन मध्ये ज्या पद्धतीने आपण आपली नेव्हल कॅपॅबिलिटी जी आहे ही हे दाखवलेलं आहे, त्याला एक काउंटर करण्यासाठी ही चीनला ते त्या ठिकाणी तो इंटरेस्ट साध्य करायचा आहे. आणि दुसरा म्हणजे आता आपण ओपनली पाक ऑक्युपाईड काश्मीर शिवाय कुठली चर्चा होणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी चीनची जी इन्व्हेस्टमेंट आहे
त्या इन्व्हेस्टमेंटला स्ट्रॅटेजिकली आणि त्यांच्या नॅशनल इंटरेस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू ते बघणार असल्या कारणाने त्या ठिकाणी या कुरापतीला चीनला वेगवेगळ्या पद्धती चीन पाकिस्तानला वेगवेगळ्या पद्धतीने निश्चितच मदत करेल आणि म्हणून इथून पुढे आपल्याला आपल्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्ही नीट बघितलं असेल की ड्रोन वॉरफेअर आणि अनमॅन व्हेकल्स द्वारे या ठिकाणी हे युद्ध होईल. वॉरफेअरचं डायनामिक्स सुद्धा बदलतंय सर. वॉरफेअरचं डायनामिक्स सुद्धा बदलतंय आणि ते आपण पाहिलं ज्या वेळेला हमास आणि पॅलेस्टिनचा म्हणजे हमास आणि इस्रायलचा ज्या वेळेला संघर्ष सुरू होता, वॉरफेअर डायनामिक्स किती झपाट्यानं बदललं हे आपण पाहिलं. ड्रोन्सच्या माध्यमातून तुम्ही उल्लेख केला तसा, आणि इतर सगळी टेक्नॉलॉजी जी अवेलेबल आहे या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून आता हे भविष्यातलं म्हणजे होऊ नये असं भविष्यात, पण जर समजा एस्केलेट झाल्या परिस्थितीच्या अनुषंगानं तर कदाचित ते त्याच लेवलवर जाऊन करावं लागतं की काय असं दिसतंय. भारतानं सुद्धा तीच टेक्निक अवलंबली ज्या वेळेला पाकिस्ताननं ड्रोनचा म्हणजे उपयोग केला भारतावर हल्ला करण्यासाठी. पण पंतप्रधान मोदींनी आता थेट शब्दांमध्ये ज्या वेळेला हा इशारा दिलाय, ही शेवटची वॉर्निंग दिली आहे, त्यानंतर जी एस्केलेट झालेली परिस्थिती आहे, चिघळलेली जी परिस्थिती आहे ती आता एस्केलेट होईल हळूहळू आणि हा तणाव निवळेल अशी आशा आपण करूया. पण भारतानं आता आपली आक्रमक भूमिका कायम राहणार आहे हे निक्षूनपणे ठामपणे आंतरराष्ट्रीय पातळीवर जावं अशा शब्दांमध्ये आता सांगितलेलं आहे. या पुढच्या काळात हाच आक्रमक बाणा कायम राहील भारताचा अशी आपण अपेक्षा करूया. सर, वेळेची मर्यादा आहे त्यामुळे मी थांबवतोय. तुम्हाला धन्यवाद, तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल. आणि खरंच मी माफ करा, मला माझ्याकडे वेळ नाही फार म्हणून मी तुम्हाला थांबवलं, पण तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.